सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक होते आणि आपण बघू शकत असाल या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयाच्या बाहेर आपण जे बघतोय ते जिल्हा परिषद सदस्यांना या ठिकाणाहून जिल्हा परिषदेकडे घेऊन जात आहेत। या ठिकाणी आपण बघितलं तर या ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब असतील, खासदार विशाल पाटील असतील किंवा माजी मंत्री विश्वजित कदम हे तिघेही दिग्गज नेते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि एकंदरीत बघता संयुक्त महाविकास आघाडी म्हणावं लागेल, कारण की फक्त राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष किंवा काँग्रेस नव्हे तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे सुद्धा सदस्य या ठिकाणी आहेत। एकंदरीत हा आकडा 36 सांगितला जातोय। नेमकं किती सदस्य महाविकास आघाडी बरोबर आहेत हे थोड्या वेळानंतर स्पष्ट होईल। मात्र एकंदरीत चित्र बघता या ठिकाणी महाविकास आघाडीनं सत्तेचं गणित जुळवले असंच म्हणावं लागेल। रवींद्र कांबळे, बंधुता न्यूज, सांगली।